शिर्डीतील साई निर्माण ग्रुपचे सर्वेसर्वा आरोपी विजय तुळशीराम कोते बहुचित जमीन खरेदी फसवणूक गैरव्यवहारातील आरोपींचा अटकपूर्व जामीन राहता जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलाय। राहता तालुक्यातील शिर्डी येथील खरेदी खत करून केलेल्या परिसरात गाजलेल्या गैरव्यवहार प्रकरणात राहता पोलिसांनी फिर्यादीची तक्रारी दखल न घेतल्याने राहता न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन तपासासाठी करण्यात आदेश दिल्यानंतर आरोपी सदर आदेश आव्हान देऊन अटकवर जमिनीसाठी मागणी केली होती। त्यावर सोडवणीनंतर आरोपीची गुन्हा रद्द करण्याची मागणी राहता येथे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळली। सोबतच दालचंद्र तुळशीराम कोते, शफीक रफिक शहा, कारभारी चांगदेव कोते, गोरख सोनेबापू कोते, शिवाजी रामभाऊ डांगे, मच्छिंद्र सोन्याबापू कोते, पंकज अशोक लोढा, सुनीता संजय सिंघवी, श्रीराम गंगा, बाबासाहेब एकनाथ वाणी, तुषार शामराव आहेर, रतन मारुती पवार या सर्व आरोपींची अटकपूर्व जामिनीची मागणी फेटाळली आहे। आरोपीचा शिर्डी परिसरात जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायातून झालेल्या प्रकारामुळे शिर्डी आणि परिसरातील नागरिकांचे सदर प्रकरणामुळे नोंदणी विभागाचे आणि पोलिसांच्या भूमिकेकडे आणि कार्यपद्धतीकडे बारीक लक्ष असून आरोपी करत असताना पोलीस प्रशासनाकडे या प्रकारे तपास करतात याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे। या सर्वांमागे कोणता राजकीय व्यक्तीचा हात आहे का असाच प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। तर भाविकांनी विश्वास ठेवायचा कोणावर आणि कशावर? सदर बहुचर्चित प्रकरणावर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲडव्होकेट नवले तर मूळ फिर्यादी तर्फे ॲडव्होकेट ए टेके आणि ॲडव्होकेट चांगले यांनी न्यायालयात कामकाज पाहिले आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।